स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. श्री गीता योग वर्जन 2010 आपल्याला सर्वांना अगदी लहान मुलं असण्यापासून आणि विशेषतः ज्यांच्यावर मुख्य जीवनाची जबाबदारी आहे, तरुण आणि मध्यमवयीन, यांना या गीतेतून जास्तीत जास्त उपयोग व्हावा. त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना, चॅलेंजेसना तोंड द्यावं लागतं आणि मग आयुष्याची बॅलन्स शीट लिहिण्यासाठी आणि उरलेल्या आयुष्यामध्ये काय आपल्याला चांगलं करता येईल आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण केलं तर या सर्व जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपण सुटू, अशा वयात आलेल्यांसाठी. आणि ज्यांना काहीतरी हवं आहे, नाना प्रकारच्या सिद्धी हव्यात, त्या कशा मिळतील यासाठी काय भगवंत म्हणतात ते आपण बघतो आहोत. आणि म्हणून सध्याचा जो काळ आहे, हे जे वर्ष आहे 2010 आणि यापुढे येणारा सगळं जे काही हे शतक आहे, त्यामध्ये आपल्याला जगाची जी काही वाटचाल चालू आहे त्याच्यात उपयोगी पडावं असं काही सापडतंय का आपण पाहतो. 5वा अध्याय आपला चालू आहे. ओम अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. मला दोन्हीतलं एक काहीतरी निश्चित सांग बाबा कृष्णा. तू एकदा कर्माचा संन्यास म्हणतो, एकदा ज्ञानाचं म्हणतोय. करायचं काय एक्झॅक्ट आणि माझ्या अंतिम कल्याणाचं काय आहे? तेव्हा कृष्णाच्या लक्षात आलं की ही गाडी मूळपदावर काय येते, कारण पूर्वीचं थोडं याला सांगायला लागेल आणि मग आता आपण उत्तर देऊ. भगवंत जे आहेत ते अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारे पूर्वी झालेल्या चर्चेची आठवण करून देतात. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की तुला जर अगदीच असं वाटत असेल तर तू कर्मफलाची आशा ठेवू नको, सोडून दे ना. जे काही तुला मिळालंय त्याच्यावर पाणी सोडायची तयारी ठेव. म्हणजे तुला असं पाप वाटणार नाही की मी हे युद्ध केलं ते माझ्या कुठल्या तरी स्वार्थासाठी केलं. म्हणजेच याच्यात एक भगवंतांनी या ठिकाणी छान सिद्धांत सांगितला की व्यवहारामध्ये एखादी गोष्ट घडली तर त्याच्यामागे हेतू असतो, तो आपण पाहावा. आणि जर हेतू शुद्ध असेल तर मग त्या गोष्टीचा अर्थ आणि त्याचं एकूण इंटरप्रिटेशन वेगळं होऊ शकतं. हे सांगितलं. मग अर्जुनाला असा प्रश्न पडला की मग असा मनुष्य म्हणजे तर योगीच झाला, आणि मग असा जो स्थिर पुरुष आहे त्या स्थिर पुरुषाची सगळी कथाच वेगळी येईल. तेव्हा भगवंतांनी असं सांगितलं की बरोबर, त्याची लक्षणं वेगळी काय तुला मी सांगतो. की जसं कासव असतं, ते सर्व कुठेही कासव चाललंय आणि मध्ये समोरून कोणी आलं किंवा झाडाचं जरी पान वरून पडलं तरी पहिलं काय करतं, पाय चारी बाजूनी पाय आणि तोंड आत ओढून घेतं. यथा कुर्मुंगानी व सर्वशा, आतमध्ये घेतं जसं कासव, तसं ही ज्ञानी मंडळी काय करतात, समोर कुठलाही इंद्रियांचा विषय आला तर आधी पहिल्यांदा त्या इंद्रियांना अंतर्मुख करायचा प्रयत्न करतात आणि मग तो विषय समजून घेण्याचा. अन्यथा विषयाची झगमग आणि चकमक अशी आहे आणि बाहेरची जी माया आहे ती तर असं आकर्षण करणारी आहे ती. त्यामुळे एकदा का डोळ्यांनी पाहिलं, वाव म्हटलं की गेला, मग त्याच्या मागे धावत सुटतो. जरा थांब, काय आहे, काय दिसतंय, हे सगळा नुसता मेकअप तर नाही ना बाबा, बघायला पाहिजे ना. एखाद्या माणसाचं इम्प्रेशन घेऊन एकदम त्याच्या मागे लागायचं, हलके हलके लक्षात यायचं की अरे सगळंच खोटं. म्हणजे ही जी काही बाहेरची माया आहे, ती इंद्रिय जी आहेत ती त्याच्या मागे धावतात आणि त्या इंद्रियांना ताब्यात ठेवणं अवघड आहे. तर जे ठेवतात ते हे सत्पुरुष आहेत, ती मंडळी सर्व मोठी आहे. पण याच्यात एक गोष्ट आहे की पाहायचंच नाही म्हणून डोळे बंद करून ठेवले तर उपयोग काही नाही. आतमध्ये सारखं बघू का, करू का, ऐकू का, जाऊ का,
विचारून तर पाहू, जरा चोरून पाहू, असं काही चालत नाही. जसं मौन असतं ना मंडळी, मी आता मौन, आणि मग इच्छा तर बोलायची सारखी होते, काय बोलायचं आहे, नाही बोललं एक वेळ तरी चालेल, असं आतून मौन पाहिजे. आणि त्यावेळेला खरा मनुष्य शांत होतो. पण आतमध्ये धुसफूस 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 आणि बाहेर मात्र मौन. मग काय असं सगळं चालणार, बोलायचं नाही म्हणून मग पाटी काहीतरी चालूच राहणार. मग त्याचा काही अर्थ नाही. तर इंद्रियांना तू जर अशा तऱ्हेने दाबून ठेवलंस तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे समजून घ्यायला पाहिजे. पाहू दे, पाहण्याने डोळ्यांनी काय होत नाही. काय डोळे पाहतात आहेत, मग त्याच्यात आपला संबंध काय, आपल्याला त्यातून काय मिळेल, प्रत्यक्ष पाहतोय त्याचा अर्थ काय. डोळ्यांना नको लावू देऊ आणि डोळ्यांना एकदम म्हणू तुम्ही आम्हाला, म्हणजे अजून तर चांगलं दिसलंय ते मला कळलंही नाही तोपर्यंत डोळे जे आहेत त्यापैकी एक डोळा मारून पुढे जातो. घाई करायची गरज नाही, जरा थांब, असं अर्जुनाला या ठिकाणी समजवल्यानंतर वश जर इंद्रिय झाले, ज्याचा इंद्रिय विजय झाला तो काय मग इंद्रच झाला, स्वर्गाचा राजा असतो. त्यामुळे आपल्या जिभेवरती आपला लगाम पाहिजे, ती आपल्या ताब्यात पाहिजे. कान आपल्या ताब्यात. आपण म्हणतो ना तो हलक्या कानाचा आहे, म्हणजे काय, त्याला काही सांगितलं की लगेच तो उसळून उठतो, ते सगळं खरंच समजतो, खोटं समजतो, काय असेल ते, आणि धावत सुटतो. असं नाही, कानं आहेत ते आपल्या वश पाहिजेत. एकदा सगळं की सांगितलं ते मी ऐकलं, त्याचा नक्की अर्थ असा आहे का, पाहिजे तर पुन्हा एकदा स्पष्टीकरण विचारतो. असं सगळं केल्यानंतर मग जी इंद्रिय ताब्यात आलेले लोक आहेत ते अवश्य वेगळेच आहेत. मग काय, भगवंतांनी सर्व कामना ज्या आहेत, म्हणजे जो अहंकार आहे त्याच्यामुळे जी ममता उत्पन्न होते, माझं तुझं वाटतं, त्याच्यावरती विजय येऊ शकतो आणि मग माणसाला शांती मिळते. इथपर्यंत दुसऱ्या अध्यायात समजवलं. आणि मग काय झालं, दुसरा अध्याय समजवल्यानंतर तिसरा जो अध्याय आहे त्या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोग सांगायला सुरुवात केली की अर्जुना, तुला आता पटलंय ना, तर तुझं जे कर्म आहे ते योगी जसं करतो तसं कर्म कर, निष्काम कर्म कर तू, आणि तुला फलाची कुठली अपेक्षा ठेवू नको. असा हा जो तिसरा अध्याय होता तो सांगायला सुरुवात करताना त्यांनी सर्वप्रथम पुन्हा एकदा अनासक्त कर्म, ज्याच्यात वैयक्तिक फायदा काही नाही आहे, माझं म्हणून मी करत नाही आहे, मला सवय झाली आहे, रस्त्यावर कचरा दिसला की उचलून टाकायचा, तो माझ्या बागेत पडला आहे म्हणून उचलायचा, किंवा त्याच्याशी कुठला तरी ममत्वाचा संबंध, माझेपणाचा संबंध, माझ्या अहंकाराचा संबंध म्हणून नव्हे. म्हणजे आम्ही भारत कसा स्वच्छ ठेवू, म्हणजे मी भारतीय आहे ना भारत स्वच्छ ठेवू, ही जोड जरी नसली तरी आम्ही वातावरण स्वच्छ ठेवू, आम्ही रस्ते चांगले ठेवू. मी इंग्लंडमध्ये गेलो आणि तिथे लंडनमध्ये मला जर रस्त्यात कचरा दिसला तोही मी उचलतो, असं नाही की फक्त भारतातच उचलतो. हा जो ममत्व भाव आहे तो सोडून अनासक्त भावाने कर्म करायचं, असं भगवंतांनी पुन्हा संबंध सांगायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये मग दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी यज्ञाची फार सुंदर संकल्पना सांगितली. या ठिकाणी असं सांगितलं की सृष्टीचा जो क्रम आहे त्यामध्ये हा जो काही, ही जी काही क्रिया, हा काय प्रोसेस जो चालू आहे की जडातून चैतन्याकडे, चैतन्यातून जडाकडे, आणि हे सतत चक्र चालू असतं. या चक्राला गती देण्याचं काम म्हणजे यज्ञ. यज्ञात काय घडतं, जडातली शक्ती मोकळी करून घ्यायची आणि ती शक्ती म्हणून वापरायची, आणि जी शक्ती आहे संपूर्ण विश्वात भरून राहिलेली ती परिवर्तित करून जडात आणायची आणि आपल्याला पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर, जड सोयी सगळ्या करून घ्यायच्या. ही यज्ञाची संकल्पना. आणि त्या यज्ञ संकल्पनेत जो कर्म करतो, म्हणजे त्याचं चक्र चालूच आहे, त्याच्यामध्ये जो बसतो, त्या चक्राप्रमाणे जो कर्म करत राहतो त्याला कुठलाही दोष लागत नाही. पाप पुण्य वगैरे जे आहे ते या ठिकाणी भगवंतांनी यज्ञ संकल्पनेने शक्तीची उत्क्रांती, शक्तीचं उत्थापन आणि शक्ती जी आहे त्या शक्तीचा योग्य वापर सृजनासाठी करून या चक्राला मदत करणे,
हे भगवंतांनी समजवलं. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगितलं की बाबा रे अर्जुना, मला तर काही घेणं देणं नाही, बरोबर. मी युद्धाला उभे राहिले तेव्हा भगवंत श्रीकृष्ण जवळजवळ काहीतरी 85 वर्षाचे असतील, सगळं खूप मोठं जीवन कार्य. तेव्हा त्यांनी असं म्हणता आलं त्यांना की पा मला काही याच्यातनं आता हवं आहे का, कधी हवं होतं का. तरीसुद्धा मी जर चुकीचा वागलो किंवा मी जर कर्म करत राहिलो नाही तर इतर लोकही करणार नाहीत. कारण श्रेष्ठांचं अनुकरण करण्यात, अनुचरण करण्यात लहान माणसांना धन्यता वाटते. तेव्हा आपण हे सगळं कर्म करत राहायलाच पाहिजे. राजा नीट वागला तर प्रजा नीट वागणार. राजाच जर नीट वागत नसला तर प्रजा म्हणेल आमचा राजाच असा करप्ट आहे, आम्हाला काय घेणं देणं. असं होईल की नाही? होतच आहे, दिसतंय आपल्याला. त्यामुळे या ठिकाणी भगवंतांनी हे समजवलं की हे जे चक्र आहे त्या चक्राप्रमाणे आपण काम करत राहायचं आणि याला यज्ञ म्हणायचं. म्हणजे यज्ञ म्हणजे तू यज्ञ कर असं जे काय सांगितलं तो हा यज्ञ या ठिकाणी निसर्ग चक्राचा व्यवस्थित सर्व समजवला. आणि हेही सांगितलं की लोकसंग्रहासाठी लोकांचं जीवन नीट राहावं, त्यांनी एकत्रित राहावं म्हणून आपल्याला कर्म हे करायलाच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात त्यांचे जे श्रेष्ठ आहेत, त्यांचे जे ज्येष्ठ आहेत, त्यांचे जे लीडर्स आहेत, आणि तू हा एक राजघराण्यातला राजयोगी राजा आहेस, तुला तर हे निश्चितच कर्म करावं लागेल. आणि त्या ठिकाणी भगवंतांनी म्हणून धर्म आचरायला पाहिजे. आणि त्यामध्ये तुला आवडतंय का नावडतंय हा मुद्दा आणून चालणार नाही. तुला कर्म हे तुझ्या कर्तव्य म्हणून, निसर्गचक्र म्हणून, यज्ञ प्रत्येकाने करणं इष्ट आहे म्हणून ते करायलाच पाहिजे असंही समजवलं. तेव्हा प्रकृतीनुरूप कर्म, निसर्गचक्राप्रमाणे कर्म हे करत राहत असताना त्या कर्माला पापाकडे कोण प्रवृत्त करतं. तेव्हा भगवंतांनी या ठिकाणी समजावून सांगितलं की आसक्ती जी असते ती पापाकडे ढकलते. आणि हे कशामुळे, तर या सर्वात पाप करवणारा कोण करताय तर काम. काम म्हणजे आसक्ती असलेलं, स्वतःमध्ये स्वार्थ त्यातून उत्पन्न सांगणारं किंवा असणारं अशी जी इच्छा. आणि तो चराचरात भरून राहायला आपण म्हणतो, पण त्याची राहण्याची ठिकाणं म्हणजे काय, इंद्रिय, मन आणि बुद्धी या ठिकाणी तो त्यांना आवृत्त करतो. ते असं म्हणतो की तो काही त्यांना सोडायला तयार नाही, तो त्यांना कुठल्या तरी भलत्या मार्गाकडे ढकलतो आणि आसक्ती उत्पन्न करून कर्म करायला लावलं की ते मग पापाला कारण ठरतं. हे फार एक छान भगवंतांनी या ठिकाणी नियम सांगितला. आणि म्हणून मनावर, इंद्रियांवर, बुद्धीवरती आपला ताबा असावा. म्हणून शरीराचा, इंद्रियांचा ताबा असावा म्हणून वेगवेगळी व्रतवैकल्य आहेत, उपास तापास आहेत, योग आहे, प्राणायाम हे सांगितलं. मनावर आपला ताबा असावा आणि त्या ठिकाणचा काम प्रबळ होऊ नये म्हणून ध्यान, धारणा, भक्ती, उपासना सांगितली. आणि त्यानंतर बुद्धी जी आहे तिच्यावरती, तिच्यात काम जो आहे त्याने बुद्धी जिंकू नये म्हणून सत्संगाचं वर्णन सांगितलं. अशा प्रकारे भगवंतांनी या ठिकाणी हे सर्व समजवलं. जनक राजा जो होता तो राजा असून सुद्धा तो योगेश्वर आणि अत्यंत तो अनासक्त कर्म करत असे असे दृष्टांत सांगितले. आणि अर्जुनाला कर्मयोगाची महती त्या ठिकाणी त्यांनी समजवली.